अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख इद्रिसभाई नाईकवडी यांना विधान परिषदेवर संधी मिळाली आणि शपथ पूर्ण घेताना मिरजेतील कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। मिरजेतून मोटरसायकल रॅली काढून सर्वत्र गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। आमदार इद्रिस नाईकवडी अशा आशयाचं फलक सर्वत्र झळकत होतं। इद्रिसभाई नाईकवडी यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी माझे वडील इलियासभाई नाईकवडी यांना काकाने दिलेला शब्द पुतण्याने पाळलाय आणि इलियासभाई नाईकवडी यांचं स्वप्न साकार झालं आणि मी आमदार झाल्याची प्रतिक्रिया दिली। सांगली महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती सभापती तसेच महापौर असा राजकीय प्रवास करत इद्रिसभाई नाईकवडी यांनी आपल्या राजकीय प्रवेशामध्ये अनेक माणसं जोडली। राजकारणाचा मोठा अनुभव असल्याने त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी इद्रिसभाई नाईकवडी यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिली। ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक समाजाची मोठ बांधली। राज्यात दौरा करून अल्पसंख्याक समाजाला एकत्र गोळा करून मेळावा घेतला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी योग्य माणसाला योग्य संधी देत त्यांनी विधान परिषदेवर संधी दिली आणि इद्रिसभाई नाईकवडी यांचा शपथविधी सुरू होताच मिरजेत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। मिरजेतून विधान परिषदेवर पहिल्यांदाच संधी मिळाली आणि आमदार इद्रिसभाई नाईकवडी यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। आमदार इद्रिसभाई नाईकवडी असा फलक सर्वत्र झळकवला। विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहे। निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सांगितले। जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात 2482 मतदान केंद्र असून 24,22,509 मतदारांचा यामध्ये समावेश आहे। जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय। त्याची आदर्श आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली आहे। निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल। 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असून 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर आहे। 21 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल। 8 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून संपूर्ण तयारी झाली आहे। निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना वेळोवेळी खर्चाचा अहवाल सादर करणं बंधनकारक आहे। लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकटीकरणासाठी साथ द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दयानिधी यांनी केलंय। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत उपस्थित होत्या। जिल्ह्यात विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी जिल्हा पोलीस दल दक्ष आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंदे उद्ध्वस्त करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले। जिल्ह्यातून कर्नाटकला जोडणाऱ्या 9 सीमांवर नाकाबंदी करण्यात येणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात घुगे यांनी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर करण्यात आलेली तयारी, उमेदवार आणि पक्षांसाठीचे आदेश यांसह विविध माहिती दिली। पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस दल दक्ष आहे। निवडणूक काळात गैरप्रकार, दादागिरी अथवा निवडणुकीत दबाव आणण्याचा प्रकार उघडकीस आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील। जिल्ह्यात 9 आंतरराज्य नाके आहेत। चेक नाक्यांच्या माध्यमातून कडक नजर ठेवत तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक घुगे यांनी सांगितले। विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे। त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी मिळून 5,000 जणांचा बंदोबस्त राहील। पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, 7 पोलीस उपविभागीय अधिकारी, 27 पोलीस निरीक्षक, 157 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस सब इन्स्पेक्टर, 3,954 पोलिसांसह 975 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले। सांगली शहरातील व्यापारी पेठेत महिला आणि पुरुष स्वच्छतागृहांची तातडीने सोय करावी या मागणीसाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी व्यापार पेठेत निदर्शने केली आहेत। सांगली शहरातील गणपती पेठ, सराफ कट्टा, कापड पेठ, हरभट रोड, दत्त मारुती रोड, शिवाजी मंडई, फुले मंडई आदी परिसरात 1 ते 1,500 व्यापारी आहेत। यामध्ये काम करणारे कामगार आणि ग्राहकांची संख्या देखील जास्त आहे, पण या बाजारपेठांमध्ये एकही शौचालय नाही। महिला वर्गांचे देखील प्रचंड हाल होते। दिवाळीच्या खरेदी विक्रीच्या निमित्ताने हजारो महिला शहराच्या या भागात येतील। त्यासाठी
2 दिवसात तात्पुरते सुसज्ज महिला स्वच्छतागृह उभा करावे आणि भविष्यात या भागातील जागेचा शोध घेऊन सुलभ शौचालयाच्या धर्तीवर महिला आणि पुरुषांसाठी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उभा करावीत अशी मागणी करण्यात आली। यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना मागण्यांचे निवेदन दिले। त्यांनी देखील शौचालय उभं करू अशी ग्वाही दिली। या आंदोलनात संजय काळेबेरे, सुनील पिराळे, रघुनाथ नार्वेकर, गुलाबराव खराडे, शैलेश शिंदे, रमण सारडा, विजय सारडा, चंद्रकांत मालवणकर आदी जण सहभागी होते। सांगली कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग 166 वरील अंकली ते शिरोली सांगली फाटापर्यंतचा रस्ता चौपदरीकरणासाठी 1192 कोटी 84 लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। हा रस्ता केंद्र सरकारच्या हायब्रिड ॲन्युइटी मॉडेलच्या धर्तीवर करण्यात येणार आहे। याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे। सांगली कोल्हापूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे। हा रस्ता पूर्वी सुप्रीम कंपनीकडे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर दिला होता। मात्र ठेकेदाराने केवळ 65 ते 70% काम करून टोल लावण्याची भूमिका घेतल्याने वाद सुरू झाला होता। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला होता। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मार्गाचं सर्वेक्षण करून वर्षभरापूर्वी 850 कोटींचा अहवाल सादर केला होता। त्यानुसार नितीन गडकरी यांना या रस्त्यासाठी 1192 कोटी 84 लाख मंजूर केले। त्यानुसार अंकली ते चोकाक व चोकाक ते शिरोली या चौपदरीकरणासाठी हायब्रिड इन्युइटी मोडवर हा निधी मंजूर केला आहे। हा मार्ग रत्नागिरी ते कोल्हापूर आणि सांगली ते बोरगाव तसेच सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पट्ट्यांना जोडणार आहे। या विभागाच्या चौपदरीकरणामुळे दीर्घ मार्गावरील रहदारी आणि मालवाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल, ज्यामुळे वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होईल आणि अंतर कमी होईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे। शिरोली सांगली प्रकल्प हा एक महत्त्वाचा दुवा आहे। या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल तसेच वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होऊन प्रवास गतिमान होणार आहे। यामुळे खासदार विशाल पाटील यांनी केंद्रीय मंत्री गडकरींची भेट घेऊन आभार मानले। कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाची वाडी गावातील नरळी वस्ती येथे लांडग्यांच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार झाले तर 2 शेळ्या गंभीर जखमी झाल्यात। ही घटना सोमवारी सकाळी 11च्या सुमारास घडली आहे। विठुरायाची वाडी गावच्या हद्दीमध्ये धुळगाव रस्त्यापासून काही अंतरावर आतमध्ये अग्रणी नदीकाठी रावसाहेब जगू खोत यांची शेती आहे। त्यांची जनावरे आहेत, त्यामध्ये शेळ्या, बोकड, मोठी जनावरे आहेत। काल सोमवारी सकाळी 11च्या सुमारास 3 लांडग्यांनी शेळ्यांच्या कळपावर जोरदार हल्ला चढवला। बाजूला शेतामध्ये काम करणारे शेतकरी आणि रावसाहेब खोत यांचं कुटुंब तिथं होतं। समोरच 3 लांडग्यांनी शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढवून 4 शेळ्या जागीच ठार केल्या तर 2 शेळ्या गंभीर जखमी केल्या। अवघ्या काही क्षणामध्ये लांडग्यांनी हल्ला चढवून शेळ्या ठार करून शेतकऱ्याचं नुकसान केले तर 3 लांडग्यांनी हल्ला चढवल्यामुळे शेतकरी भयभीत झालेत। घटनास्थळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा करून पशुवैद्यकीय डॉक्टर संतोष सिमनावर घटनास्थळी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केलं। तसेच सदरच्या शेतकऱ्यास शासन नियमाप्रमाणे वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे झालेलं नुकसान भरपाई मिळेल असंही सांगितलं। तसेच शेतकऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। पलूस तालुक्यातील खटाव येथील बौद्ध वसाहतमध्ये लोकवर्गणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान उभारण्याचं काम सुरू होतं। यासाठी ग्रामपंचायतीने ठराव देखील मंजूर केला होता। मात्र गावातील एका व्यक्तीच्या दबावाखाली सदरचं काम थांबवण्यात आले। त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, बांधकाम करण्यास तात्काळ मंजुरी द्यावी या मागणीसाठी आता समस्त आंबेडकरी समाज आक्रमक झालाय। खटाव गावात बौद्ध वसाहतीकडे जाणाऱ्या रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान स्वखर्चाने सर्व समाज बांधवांच्या कष्टाच्या पैशाने उभा करण्याचं काम सुरू होतं। 14 फुटापर्यंत कमानीचं काम झालं, पण गावातील एका व्यक्तीने उपमुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं सांगून प्रशासकीय पातळीवर दबाव आणून सदरचं काम थांबवले। हा रस्ता जिल्हा परिषद, पंचायत समिती, बांधकाम विभाग यांचा नाही, तो रस्ता समाजाच्या जागेतून जाणार आहे। ग्रामपंचायतीने कमानीचा ठराव मंजूर केलाय। या कमानीला सर्व जातीय बांधवांनी पाठिंबा दिलाय। मात्र एका व्यक्तीमुळे सदरच्या कमानीचं काम थांबले। केवळ दबावापोटी काम थांबवण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून काम पूर्ण करेल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाल्याने महापालिका क्षेत्रातील शेरी नाला प्रकल्प, हनुमाननगर नाट्यगृह, जिल्हा नियोजन समितीमधील कामांसह सुमारे 175 कोटींची कामे लटकली आहेत। निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच आता या कामांना गती येणार आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्या 50 कोटींच्या निधीपैकी 45 कोटींची कामे मात्र मार्गी लागली आहेत। राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला आहे, त्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू झाली आहे। गेले काही दिवस महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी पालिकेच्या सर्व अधिकारी, खाते प्रमुखांशी समन्वय ठेवून विकास कामांच्या फायली आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निकाली काढण्याचे प्रयत्न केले। त्यासाठी आठवड्यातून 2 वेळा प्रशासकीय महासभा, स्थायी समिती सभा घेण्यात आली। निविदा प्रक्रिया राबवून वर्क ऑर्डर देण्यात आल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका
महापालिकेला 50 कोटींचा विशेष निधी दिला होता. याच्या निविदा वर्क ऑर्डरची प्रक्रिया गतीने केली, त्यामुळे सुमारे 45 कोटींची कामे मार्गी लागली आहेत. मात्र यातील 5 कोटींची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहेत. तसेच लोकसभा आचारसंहिता संपल्यानंतर राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेले प्रस्ताव देखील रखडणार आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र हरी पाटील यांचे संचालकपद जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी रद्द केले. मुलगा विठ्ठल पाटील हे बाजार समितीमध्ये कायमस्वरूपी नोकरी करीत असल्यामुळे त्यांचं संचालकपद रद्द करण्यात आलंय. संचालक रामचंद्र पाटील यांचा मुलगा विठ्ठल पाटील हे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कायमस्वरूपी नोकरी करत आहेत. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे म्हणाले, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 व नियम 1967 व महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नियम 2017 मधील नियममधील तरतुदीनुसार मला अधिकार आहे. तसेच दोन्ही वकिलांच्या बाजू जाणून घेतल्या आहेत. त्यानुसार सांगली बाजार समितीचे संचालक रामचंद्र हरी पाटील आहेत. संचालक पदाचा लाभ घेत असताना त्याच संस्थेमध्ये त्यांचा मुलगा विठ्ठल पाटील हा कायमस्वरूपी नोकरीस आहेत. म्हणूनच रामचंद्र पाटील हे संचालक मंडळावर संचालक म्हणून राहण्यास नियम अन्वये पात्र ठरत आहेत. तसेच त्यांचे संचालक पदही मंगळवारपासूनच रद्द करण्यात येत आहे. रामचंद्र पाटील हे कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशीय पीक कर्ज वाटप संस्था शेतकरी मतदारसंघातून सांगली बाजार समितीवर निवडून आले होते.